यासाठी सूत्र दिलं होतं साधूंनी, क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. कारण या संसारात आपलं जास्त दिवस राहणं नाहीये. वस्ती कर वस्ती आला, प्राप्त काढी कुठून निघेल. कारण का पक्षी अंगणी उतर संसारात राहावं लागेल मला. पक्षी अंगणी उतरती ते का गुंतून राहते, तैसे असावे संसारी जोरी प्राचीनाची दोरी. हे नादबाबा सांगतात. पण नामदेव महाराज संसारातलं सूत्र सांगतात. उडाली पक्षीने निघाली आकाशी, चित्त बाळा जवळी ठेवून या, तैसे माझे मन राहो का ईश्वरी, मग मी सुखे असेन का संसारी. संसारातली अवस्था सांगतात. धेनू चरे बनी चित्त वत्सावरी, तैसे माझे मन राहो का ईश्वरी, मग मी सुखे असेन का संसारी. दुडी भरी दुडी सखीशी गोष्टी करी, चित्त दुडी भरी, तैसे माझे मन राहो का संसारी, मग मी सुखी असेन का. साधूंनी एक सांगितलं, तुला पटेल तेवढा या देहाने संसार कर, पण तू मनाने परमार्थ कर. आणि जर मन ऐकत नसेल तर मनाला सांग नको नको मना तू माया झाडी. मन ऐकत नसेल तर सांग मनोमार्गे गेला, तो तेथेची मुकला, हरिपाठ स्थिरावला तोची धन्य. मनाला सांग प्रपंच ओसरो ओसरो. साधूंनी संसारातलं सूत्र ओळखलं होतं. इथं ज्यांच्यावर आपण प्रेम करावं ना ते आपल्याला धोका देतात, ज्यांना आपण जतन करावं ना ते आपल्याला एक दिवस डोळ्यातनं अश्रू काढतात, ज्यांच्यावर आपण निस्सीम कृपा करावी ते एक दिवस चार लोकांमध्ये आपलं नाकाचं पाणी उतरवतात, त्याला म्हणतात संसार. तो संसार आहे. इथं बरेच जण आहेत ना आपल्याकडनं रडून रडून काढून घेतात आणि आपल्याचकडनं हसून हसून सांगतात, या गली आली मग फिरणारा बी उदबत्त्या काही घरे डुकणारा चांगला नाही राहत. काही आपला पण गोड बोली जण काढले तर आपला घर कसा डबा रचेले, कसं काय रचेले. एखादं आपला घर फिरीसन दुसऱ्यां घर दोन. एक लक्षात ठेवा, दुसऱ्याच्या संसारात आग लावणारा आणि दुसऱ्याच्या संसारात किडे पडणारा, याला किडे पडून मरावं लागतं. भोग तो ना घडे संचिता वाचोरी. सोपी गोष्ट नाही आहे. इथं एवढी जनरेशन तरुणातली पोरं बसलेत ना. एक लक्षात ठेवा दादा, माझं कीर्तन आता फक्त 10 मिनिटं चालेल. 9:30ला कार्यक्रम सुरू झाला, 11:30ला कार्यक्रम थांबवावा लागेल. प्रत्येक शहरीकरणातल्या पोरांना सांगेल, आदर्श घ्यायचा असेल तर या दीपक दादाचा घ्या, या स्वप्नीलचा घ्या. की आपली परिस्थिती नाजूक जरी असली तरी आपण माता पित्यांच्या ऋणातनं मुक्त व्हायला पाहिजे. माता पित्यांचा काहीतरी आपल्यावर भार आहे. अरे कधीतरी रामासारखा विचार करा की त्रिभुवनातलं सुख अयोध्याच्या नगरीत चालत होतं, पण बापाने सांगितलं, बेटा तू 14 वर्ष वनाला जा. पोरगानं हसत हसत ते राज्य स्वीकारलं. असा पोरगा जन्माला येण्यासाठी मायबापाची कूस पवित्र पाहिजे. असा पोरगा घरात आणण्यासाठी. आता राम नाही येणार पण रामाचं आचरण डोक्यात घ्या. आता कृष्ण नाही दिसणार पण कृष्णाचा विचार डोक्यात घ्या. कलियुगाच्या काळात जर स्वप्नील आणि दीपक हे कार्य करत असेल ना, तुम्हाला सांगून जाईल, आज एवढी पब्लिक कार्यक्रमाला येत असताना, एवढा चांगलं नियोजनाचा भार करत असताना, आज उखुर्डू दादांना जर गरुड पुराणाच्या माध्यमातून 3 मिनिटं देवाने या कार्याला साक्षी ठेवायला पाहायला पाठवलं असेल ना, आज हे दादा ज्यांनी आयुष्यभर कष्ट करून लेकरांना सुखाचा संसाराची घडी बसवताना, आज माझ्या लेकरांनी माझ्या जीवनातली सोनेरी क्षण पंढरपूरच्या नगरीसारखा केला. आज देवाच्या कानात उखरडू बाबा सांगत असतील, याचसाठी केला होता स्वप्नीलचं कार्य पाहून, आज ते दीपकचा कार्य पाहून बापाला स्वर्गात स्वामीपान वाटत असेल की याचसाठी केला होता हट्टहास. शेवटचा दिस गोड व्हावा. आता त्यांचा आत्मा एकच बोलेल, आता निचंतीने पावलो विसावा खुंटली या धावा तृष्णेची या. आज एवढी गर्दी या कार्यक्रमाला आल्यानंतर त्या शोभाताईंच्या आत्म्याला एकच हर्ष वाटत असेल की कौतुक वाटे झाली या वेचाचे, नाव मंगळाचे तेने गुणे. महाराज, पोरांनी जर चांगलं वळण घेतलं, पोरांनी जर चांगला विचार घेतला, मायबापाला स्वर्गातली मुक्ती आवडत नाही, स्वर्गातला आनंद आवडत नाही. शेवटच्या काळात पोरं जर ताब्यात राहिली, सून ताब्यात राहिली, कुटुंब जर ऐकून राहिलं तर मायबाप देवाला सांगतात, तुका म्हणे मुक्ती
परणेली नवरी आणि आता दिवसचारी खेडीमेडी. पण हे प्रत्येकाच्या मायबापाच्या नशिबी राहत नाही. काही काही माणसांच्या मायबापाने खूप कष्ट केलं, पण पोरं जो धोका द्यायचा तो देतात. म्हणून चोखोबाराय सांगतात अभंगाच्या तिसऱ्या अवघे सुखाचे सांगती कोणी कामा नये. आणि ती संसारात शेवट आपल्याला कोणी कामाला येत नाही. इथं बसणाऱ्या सुरत नगरीमध्ये असणाऱ्या सर्व कष्टकऱ्यांना ऐका, जी 35च्या आतली पोरत ना कानाचे पडदे खोलून ऐका, हातातला मोबाईल जरासं चिवडणं बंद करा. ओ तुम्ही एक लक्षात ठेवा, मायबापांना आयती इस्टेटीवर 4Gचा रिचार्ज मारायला काही वाटत नाही. आपल्या मायबापाचं कष्टाची जाणीव जर राहिली ना तर कष्टाचा विषय ऐकायला डोळ्यातनं पाणी येतं. जर ग्रामीण भागात आजही एखादा पोरगा मातला ना तर एखादा काका चुलता कानपटीत ओढू शकतो, पण शहरात तसं वातावरण नाहीये. शहरात माझं माझं म्हणून आपल्या घरामध्ये दडपून ठेवणाऱ्यांना ऐका, हा कलियुग आहे. इथं जे काही 35च्या आतली पोरं कीर्तन ऐकतात ना त्यांना जाताना शेवटचा संदेश सांगून जाईल, तुमचा बाप 10-15 घंटे काम करतो ना तर तुम्ही एवढंच डोक्यात ठेवा की आपल्या हातातली विमलची पुडी, आपल्या हातातली गुटखा, आपल्याला लागलेलं व्यसन हे आपल्या बापाचं कष्ट पाहून थोडं बाजूला ठेवा. या एवढ्या इथं पोरी कीर्तन ऐकायला आल्या आहेत. प्रत्येक पोरगीनं मायबापाची जाणीव ठेवा. तुमचा बाप गावावरही पोट भरू शकला असता, पण माझी पोरगी शिक्षण करून दुसऱ्याच्या घरी नांदायला जाताना माझ्या पोरीनं चांगलं घर भेटायला पाहिजे म्हणून तुमचा बाप कष्ट करतोय. आज एवढ्या सुरतमध्ये या पोरी परणून आल्यात ना, तुमच्या बापानं अशा माणसासोबत तुमचं लग्न केलं की तुम्हाला उन्हात जायला वेळ नको, तुम्हाला शेतात जायला काम नको. सुरत पाहून का दिलं? तुमच्या बापाला हे माहित नव्हतं का तिथं हिचा बंगला नाहीये, ही भाड्याच्या घरात राहील, हिचं छोटस घर राहील. पण तुमच्या बापाच्या डोक्यात एक सदैव जिवाडा होता, हिचं घर छोटं राहिलं चालेल, पण ही 2 वाजता शेतातनं कामावून येण्यापेक्षा ही तिथं साड्यांना टिकल्या जरी लावेल ना तर ती तिचं पोट तिकडे भरू शकेल. म्हणून तुमच्या बापाने सुरतमध्ये दिलं होतं तुम्हाला. मग आता तुम्ही संसार चांगला केला ना तर आता 2च गोष्टींवर लक्ष द्या. पोरांना चांगले संस्कार द्या आणि त्यांना शिक्षणाची चांगली पकड द्या. जर उद्याच्या येणाऱ्या कालखंडात तुमची पोरं चांगले शिक्षण करणार नाहीत आणि जर त्यांना चांगले संस्कार राहणार नाहीत तर तुमच्या पायऱ्या कोणी चढणार नाहीत. कारण आजच बऱ्याच पोरांचे लग्न होत नाहीयेत. मग आज जी पिढी जन्माला येते तिचं काय करणार आहेत आपण? गावोगावी पोरींची संख्या कमी नाहीये, पोरी भरपूर आहेत. आम्ही रोज अख्खा खानदेश पिजून काढतोय. महाराष्ट्रात भरपूर कीर्तन आहेत, अनेक कॉलेजमध्ये पोरी भरपूर आहेत. मुलींची शिक्षणाची पातळी उंच झाली, मुलांची व्यसनं अधिक झाली, मुलांना लागलेले व्यसन, मुलांचं कमी झालेलं शिक्षण. म्हणून बाप पोरगी देताना 6दा विचार करतो की कोण्या पायऱ्या चढाण्या आणि कोण्या नाही चढाण्या. आजी पोरं निर्वेशनी आहेत. सुरत सारख्या सिटीमध्ये ज्यांनी प्रगती केली ना त्यांच्या घरी कोणीही पायऱ्या चढून सांगतं की आमच्या संबंधाला स्वीकारावा. 50 ना पोरे असतात ठिकाणच नाही. सर्व गोष्टीनं व्यसनानं भरकटलेलं घर. पोरांना काही वाटत नाही हो, पण रात्र दिवस मायबाप काय चिंतेत जडतात त्या मायबापाला विचारा काय होतं. बाप समजणं इतकं सोपं नाही. बाप बाप झाल्याशिवाय कळत नाही. 35ली पोरं ऐका, आपण ज्या दिवशी बाप होतो ना त्या दिवशी आपल्याला बापाचं तत्व कळतं, पण तोपर्यंत आपला बाप चालला गेलेला असतो. बाप कळाला घरातल्या पोरींना, पोरांना नाही कळाला. बाप कळाला या महिला वर्गाला. अर्ध्या रात्री जरी या बायांना बापाचा चेहरा आठवला ना, समोर गुलाबजामुनाची थाटी राहू द्या तरी पोरींना जात नाही. कारण त्यांना माहितीये की माझा बाप माझ्या लग्नाच्या वेळेस किती लोकांचे पाय पडत होता आणि किती लोकांचा हात जोडत होता, किती तोलतोल करत होता. पण आज बापाची कंडिशन अशी झाली आहे, एकेका बापाला जर 4 पोरी राहिल्यात ना तर पोरीचं लग्नाचं टेन्शन नाही बापाला. पण 4 पोरींच्या पाठीवर एक जरी पोरगा राहिला ना तर रात्री झोप लागत नाही बापाला. बाप चिंतेत राहतो.
हे 35ल्या आतल्या पोरांनो, जर बापाची चिंता जाडायची असेल तर बेट्यांनो निर्वेशनी राहा, पैशाला जीव लावा. पैशाशिवाय समाजात किंमत नाहीये. पैसा राहिला तर कोणीतरी आपल्या घरी चढेल, कोणीतरी आपल्याशी बोलेल. आणि हे जर सूत्र तुम्हाला जिवंतपणी कळलं नाही तर तुम्ही तुमच्या बापाला धोका देतात, तुम्ही फजितखोर आहात हे चोखोबार आहे सांगतात अभंगाच्या शेवटच्या